वारीची वाट चालू लागली पाऊल नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहुल निघाली पाऊले दर्शनी ध्यास लागला पंढरी हो असं या उरात गाठली माऊली तूच माझी सोबती अखंड माझ्या कृपा ही तुझी चरणाशी सार तुझ्या जीवन माझ गाईन मी पंढरी राया तुझच नाव देशाची मजरी तुझी छत्र सावली हो भजन तुझ्या पावली माऊली अगं मुक्ते, आज मला मांडे खायची फार इच्छा झाली आहे. करशील का ग? हो, का नाही, करते ना दादा. विसोबा काका, मला मांडे भाजण्यासाठी खापर द्याल का हो? चल तिकडे, एक खापरही मिळणार नाही. शास्त्री बुवा, अहो ही संन्याशाची पोरे पण डोहाळे मांडे खाण्याचे. त्या मुक्तेला एक खापर मिळू दिलं नाही. बघतोच ना कशी मांडे भाजते ते. शोभा म्हणताय ते योग्य हो, पण एक गोष्ट तुमच्या कानावर आली का? काय ती? पैठणीला म्हणे रेड्यामुखी वेद म्हणाले आहे. अफवा हो, निव्वळ अफवा. पण काही म्हणा शास्त्री बुवा, या पोरांना आळंदी बाहेर हाकलून दिले पाहिजे. बरोबर आहे. काय झालं ग मुक्ते, का रडतेस? निवृत्तीनाथांनी कधी नव्हे ते मांडे खायची इच्छा व्यक्त केली, पण विसोबा काकांनी एक फुटकं खापरही मिळू दिलं नाही. उलट भिकाऱ्यांना मांड्यांचे कसले डोहाळे असं म्हणून हाकलून लावलं. इतकंच ना? जा, तू तयारी तर कर, करूयात मांडे आपण. क्षमा असावी ज्ञानोबा माऊली, आपणाला ओळखण्यात आमची चूक झाली. विसोबा काका, दृष्टी नितर केली की सारं काही सात्विक दिसतं. तुमचा दृष्टीभ्रम गेला, यातच सारं काही आलं.